त्यावेळेला त्यांनी हे दार उघडण्याचा प्रयत्न केला, तर हे उघडत नाही. का उघडत नाही तर आपण हेच आता डेमोच्या द्वारे जाणून घेणार आहोत. हे लॉक काढलं की हा दरवाजा उघडतो. हा दरवाजा उघडून मग हे लॉक काढून हा असा पूर्ण दरवाजा उघडतो. इथनं तुम्ही बाहेर पडू शकता. हे अवघड आहे नाही उघडायचं. हिंजवडीत धावत्या टेम्पो ट्रॅव्हलने पेट घेतला, त्यामध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर अशा टेम्पो ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. कारण या टेम्पो ट्रॅव्हल्सचं मागचं आपत्कालीन दार जे आहे ते उघडलं नाही आणि त्यामुळं या चौघांना जीव गमवावा लागला. त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती झाली होती, ते मागचं दार का उघडू शकले नाहीत आणि भविष्यात अशी घटना घडली तर मागचं दार म्हणजे आपत्कालीन मार्ग कसा उघडावा हे आपल्याला या रिपोर्टमधून बघायचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवणार आहे की जेव्हा हिंजवडीत विमो ग्राफिक्स यांची जी टेम्पो ट्रॅव्हल्स होती त्यांचे कर्मचारी या आगीत अडकले, त्यावेळेला त्यांनी हे दार उघडण्याचा प्रयत्न केला, तर हे उघडत नाही. का उघडत नाही तर आपण हेच आता डेमोच्या द्वारे जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत आरटीओचे अधिकारी आहेत, भोसेकर साहेब. सर, नेमकं हे दार उघडायचं कसं, कारण काल उघडलं नाही त्यामुळे 4 जणांना जीव गमवावा लागलाय. हे इनर डोर आहे. हा इनर डोरचा लॉक आहे आणि याच्या शेजारी जो आउटर डोर आहे त्याला पण सेपरेट लॉक आहे. तो लॉक पहिल्यांदा उघडून तो दरवाजा आपल्याला बाहेर टाकलायचा आहे. कसा उघडायचा तो दरवाजा? इथं हात घालून हे लॉक काढलं की हा दरवाजा उघडतो. हा दरवाजा उघडून मग हे लॉक काढून हा असा पूर्ण दरवाजा उघडतो. इथनं तुम्ही बाहेर पडू शकता. असं ते बाहेर पडता येतं. असं बाहेर पडता येते. ओके. काल हीच चूक झाली. काल हीच चूक झाली की फक्त त्यांनी हा दरवाजा काढायचा प्रयत्न केला. आउटर डोर लॉकच राहिल्यामुळे हे पूर्ण ओपन करू शकले नाहीत. तर हे अशा प्रकारे काल चूक झाली आणि त्या चुकीमुळं मोठी किंमत जी आहे ते मोजावी लागली, कारण चौघांना चौघांचा जीव गेला. खरं तर आता प्रश्न हाच आहे, शाळकरी मुलं हे अशाच टेम्पो ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असतात. अशा प्रसंगी शाळकरी मुलांनी हे कसं उघडायचं, खूप कठीण ही सगळी प्रक्रिया आहे. तर आरटीओचे प्रमुख आहेत संदेश चव्हाण सर आपल्यासोबत. सर, यासाठी खूप मोठी प्रक्रिया राबवावी लागणार आहे, कंपनीशी थेट संवाद साधावा लागणार आहे, तर त्या पातळीवरती आपण काही पावलं उचलतोय? हे आत्ताचं जे आपलं कालचं इन्सिडेंट झालेलं आहे त्यानुसार इमर्जन्सी ही सिच्युएशन ही इमर्जन्सीच असते. त्यामुळे त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याकरता जे इमर्जन्सी डोअर किंवा इमर्जन्सी एक्झिट असतं ते इझिली ॲक्सेसिबल पाहिजे. त्याच्यामध्ये एक 2 लॉकवालं जे मेकॅनिझम असतं ते जरी असलं तरी एवढं ॲक्सेसिबल पाहिजे की लोकांना काही सेकंदाच्या आतमध्ये बाहेर पडता यावं. याकरता आम्ही आता हे जे डिझाईन आहे या डिझाईनमध्ये आपण एक पाहतोय की एक तिथं सीट आहे. त्या सीटमुळे पण लोकांना कधी तो पहिलं लॉक दिसून येत नाही. सर, इकडं आपण येऊन थोडंसं दाखवूयात की काय नेमका बदल यात अपेक्षित आहे आणि काय करणं अपेक्षित आहे. तुम्ही कोणती सीट म्हणता? ही सीट जर काढली तर त्यांना जो पहिला जो लॉक आहे तो त्यांना दिसणार आहे आणि तो तिथे त्यांनी लिहिलं पाहिजे की फर्स्ट लॉक सेकंड लॉक. त्यामुळे याला पहिल्यांदा तुम्ही उघडलं पाहिजे हा दरवाजा, आणि हा उघडला तर मग प्रश्न संपला. हा तुम्ही सेकंड लॉक आहे हा तुम्ही नंतर उघडा. आणि ह्याला रेग्युलर ट्रेनिंग प्रत्येक लेवलवर विद्यार्थी असतील किंवा कंपनीचे एम्प्लॉईज असतील त्यांना रेग्युलर ट्रेनिंग ड्रिल जे आहे इमर्जन्सी कंडिशन मध्ये आपण कसं बिहेव केलं पाहिजे, म्हणजे आग लागल्यावर कसं आपल्याला आपण एक्झिट म्हणजे कुठल्याही ठिकाणचं एक्झिट हे आपल्याला माहिती पाहिजे. तर इथे जे रेग्युलर प्रवास करणार आहेत त्यांना आपलं एक्झिट माहिती पाहिजे की आपण कुठून बाहेर पडलं पाहिजे. सर, हे लॉक जे आहे मागचं आता इथून आतमध्ये अगदी दिसत नाही, आपल्याही नजरेस पडत नाहीये, ते तर लहान मुलांच्या नजरेस ते पडणारच नाही. एक तर ही सीट इथं काढू शकतोय आपण किंवा तो लॉक वरती घेण्याचा एक पर्याय असू शकतो. येस, तो आम्ही आता जो फोर्स मोटर आहे त्यांना आम्ही आमचं सजेशन देऊ की हे जे लॉक आहे ते पब्लिकला इझिली दिसेल, इझिली ऍक्सेसिबल होईल आणि इझिली ऑपरेट करता येईल. या हिशोबाने तुम्ही कुठेतरी करा आणि त्याचा व्यवस्थित मार्किंग करा, स्टिकर करा, मार्किंग करा की हे पहिल्यांदा तुम्ही ओपन करा. बरोबर आहे. तर आपत्कालीन मार्ग या टेम्पो ट्रॅव्हल्सचा खूप मोठा मुद्दा झालाय, कारण चौघांना जीव यामध्ये गमवावा लागलेला आहे. आता आपण बघतोय की हा मागचं जे लॉक आहे, पहिलं लॉक म्हणजे यांच्या भाषेमध्ये, तर तो खूप आतमध्ये आहे. तर इथून हात घालणं हे खूपच कठीण झालेलं आहे आणि काल तीच चूक जी आहे ती या ठिकाणी झाली. त्यांनी पहिल्यांदा हा लॉक उघडण्याचा प्रयत्न केला जो हा सेकंड लॉक आहे, त्यामुळे हे दार उघडलं नाही. त्यामुळं ज्या
कंपन्या ही वाहनं बनवतायत त्यांना काही बदल करणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने RTO आता पावलं उचलत आहे. एकतर ही जी शीट आहे ती इथं लावू नये किंवा जर ही शीट लावायची असेल तर आतला जो लॉक आहे फर्स्ट लॉक तो थोडासा दर्शनी भागेवरती म्हणजे वरती आपण घेऊ शकतो का असा पर्याय जो आहे तो या ठिकाणी RTO कडून ज्या कंपन्या ही अशा प्रकारचे टेम्पो ट्रॅव्हल्स वाहनं बनवत आहेत त्यांना एक विनंती केली जाणार आहे, त्यांच्यासाठी एक पाठपुरावा केला जाणार आहे आणि खरंच हा पर्याय जो आहे तो या कंपन्या अवलंबतील आणि भविष्यात अशी जर आगीची घटना झाली तर त्यात कुणाचाही जीव जाणार नाही या अनुषंगाने त्या कंपन्या सुद्धा याला गांभीर्याने घेतील अशी आपण अपेक्षा बाळगूयात. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.